भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर काय घडामोडी सुरू आहेत बघूयात आपण। आता महत्त्वाच्या घडामोडी या भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर सुरू आहेत। बावनकुळे आणि फडणवीसांच्या हे सागर बंगल्याकडे गेलेत। भाजप कार्यालयातून ते सागर बंगल्याकडे रवाना झालेले आहेत। अशोक चव्हाण यांचा प्रवेश अर्धा तास लांबलेला आहे। थेट जाऊयात प्रदेश कार्यालयाबाहेर आमचे प्रतिनिधी गणेश कवडे उपस्थित आहेत। गणेश, काय नेमकं कारण आहे 12:30चा प्रवेश अर्धा तास लांबलेला कळतोय? नक्कीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत ते सागर बंगल्याकडे गेल्याची आपल्याला सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे यांची पहिली बैठक होईल आणि या बैठकीनंतरून सगळेजण एकत्रच आहे ते भाजप प्रदेश कार्यालयामध्ये येतील आणि साधारणतः 1च्या सुमारास हा पक्षप्रवेश आहे तो होताना पाहायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर राज्यसभेची यादी देखील आहे ती आजच दुपारनंतरून आहे ती प्रसिद्ध केली जाईल। यामध्ये प्रामुख्याने भाजपकडून 4 जणांची नावं आहेत ती चर्चेत आहेत आणि यामध्ये एक नवीन नाव म्हणून जे कळतं आहे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। म्हणजे हर्षवर्धन पाटील यांचं नाव आहे ते आता चर्चेत सुरू झालेलं आहे। कारण की हर्षवर्धन पाटील यांचं जे सहकार क्षेत्रामध्ये एक वर्चस्व पाहायला मिळालं होतं, कारण की माजी आमदार देखील होते, मंत्री देखील राहिले होते। त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना आहे ते कुठेतरी राज्यसभेवर आहे ते भाजपकडून पाठवलं जाऊ शकतं। त्यामुळे भाजप आता हा 4था उमेदवार देखील आहे तो देण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। त्यामुळे आणि ही यादी देखील आहे ती दुपारनंतरच आज येईल, कारण की उद्या 15 तारखेला 3 वाजायच्या अगोदर हे सगळे अर्ज आहेत ते दाखल करायचे। त्यामुळे कुठेतरी भाजपची ही राज्यसभेची यादी आणि त्याचबरोबर अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश यासाठीच कुठेतरी सागरवर आहे ते खलबत होताना पाहायला मिळत आहे। ठीक गणेश, खरं तर 4थं नाव हर्षवर्धन पाटलांचं चर्चेत येते आणि जर हर्षवर्धन पाटलांना ही उमेदवारी दिली जात असेल तर मग कुणाकुणाच्या अडचणी वाढणार आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।